मी कसा वाचलो मला देखील माहित नाही. मी मरणार असंच मला वाटत होतं. जेव्हा डोळे उघडले तेव्हा कळलं आपले प्राण वाचलेत. हे शब्द आहेत अहमदाबाद विमान अपघातातील बचावलेल्या रमेश विश्वास कुमार यांचे. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातानं केवळ देशच नव्हे तर जगही हादरलंय. मेघानी येथे एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलायनर हे विमान उड्डाण घेताच अवघ्या काही मिनिटांतच मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं. या अपघातात 265 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. विमानातले प्रवासीच नाही तर मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूक मंत्री के.आर. नायडू हे गुरुवारीच घटनास्थळी पोहोचले. तर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दुर्घटनास्थळी पोहोचले. 1,00,000 लिटर इंधनानं भरलेलं हे विमान अवघ्या काही क्षणात आगीच्या भक्षस्थानी गेलं. अपघाताची भीषणता बघता यातून कोणी वाचलं असेल का याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पण देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय आलाय तो या अपघातात वाचलेल्या रमेश विश्वास कुमार यांच्या रूपानं. अपघातग्रस्त विमानातून प्रवास करणारे रमेश विश्वास कुमार हे या अपघातातून सुखरूप बचावलेत. जखमी असले तरी त्यांचे प्राण वाचल्यानं सर्वांनाच हायसं वाटलंय. पंतप्रधान मोदींनी आज याच रमेश विश्वास कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी विश्वास कुमार यांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय. ते म्हणाले, मी कसा वाचलो मला देखील माहित नाही. मी मरणार असंच वाटत होतं. जेव्हा डोळे उघडले तेव्हा कळालं आपले प्राण वाचलेत. विमान अपघाताबद्दल बोलताना विश्वास कुमार म्हणालेत, धावपट्टीवर विमानानं वेग वाढवताच काहीतरी विचित्र घडलं. अचानक 5-10 सेकंदासाठी सगळं थांबल्यासारखं वाटलं. सगळीकडे शांतता होती. मग अचानक हिरवे आणि पांढरे दिवे लागले. त्यानंतर विमानाने वेग पकडला आणि विमान थेट हॉस्टेलवर जाऊन पडलं. विमानाच्या ज्या भागात माझी सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागाला धडकला असावा. वरच्या भागात आग लागली होती. अनेक लोक तिथे अडकले होते. कदाचित मी सीटसह खाली पडलो. कसा तरी मी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. दरवाजा तुटलेला होता आणि जेव्हा मला समोर काही रिकामी जागा दिसली तेव्हा मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला एक भिंत होती. कदाचित तिथून कोणीही बाहेर येऊ शकत नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर 2 एअर हॉस्टेस, एक काका काकू आणि इतर काही प्रवासी जळत होते, असं विश्वास कुमार म्हणालेत. या अपघातात विश्वास कुमार यांचा डावा हात गंभीररित्या भाजलाय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रमेश विश्वास कुमार हे लंडनचे रहिवाशी आहेत. ते आपल्या भावासोबत अहमदाबादवरून लंडनला निघाले होते. या अपघातात रमेश विश्वास यांचा भाऊ अजयचा मृत्यू झालाय. सध्या एनडीआरएफ कडून अपघातातील मृतदेह बाहेर काढले जात आहेत. मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झाल्यानं ओळख पटवणं कठीण झालंय. त्यासाठी नातेवाईकांच्या डीएनएची तपासणी करून मृतदेह दिले जाणार आहेत. हा विमान अपघात या दशकातील सर्वात भीषण विमान अपघात असल्याचं बोललं जातंय. जगभरातून या अपघाताबाबत हळहळही व्यक्त केली जाते. सध्या एअर इंडिया आणि केंद्र सरकारकडून विमान अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्नही केला जातोय. तुर्तास इतकंच. या घटनेतील आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.